आता आपण स्टिक काढली आणि आता ही स्टिक बघू तसंच कर हां झाडत राहा तुझा नंबर बघ त्या हिशोबाने हे कर. किती वर्ष झाली या मंदिराला? ह्या मंदिराला झालेलं आहे 105 वर्ष. 105 वर्ष झालेत. ओके. हा मंदिर विशेष असं आहे की 105 वर्षापूर्वीच इथे पहिले सगळे इथे आजूबाजूला सगळे चायनीज लोक राहत होते. ओके. आणि इसमें ऐसा लग रहा है चाइना में है. क्या बोलताय? चल. आणि मी तुम्हाला इतकं सांगू इच्छितो, खरंच माझा अनुभव हा वेगळाच अनुभव होता. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण खूप वेळा ऐकलेलं होतं की चायनीज पद्धती खूपच वेगळी असते. फेंगशुईबद्दल तुम्ही ऐकलं असालच. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं तर मुंबईत सुद्धा एक आपलं चायना टाउन आहे. नाही पटत आहे तुम्हाला? ठीक आहे. आजची आपली भटकंती तिथेच आहे. मुंबईतलं एकमेव असं चायनीज मंदिर आहे. तर आपण आता तिकडे चाललो आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला मी सांगेन कसं जायचं आहे. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. खूप भारी भारी तुम्हाला बघायला भेटणार आहे, एवढं नक्की आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात अगोदर आपल्याला उतरायचं आहे मुंबईतील डॉकयार्ड स्टेशनला आणि तिथूनच आपल्याला ईस्ट म्हणजे पूर्वेच्या बाजूला यायचं आहे. लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण मित्रांनो, तुम्हाला 10 मिनिटाचं वॉकिंग आहे. जर टॅक्सी पकडलात तर अतिउत्तम, पण लोकेशन त्यांना दाखवावं लागेल. फक्त 500 मीटर अंतरावरती इथे आलात तर तुम्हाला इथे ह्याच गल्लीजवळ म्हणजे माझगाव डॉक रेस्टॉरंट जवळनं एक गल्ली जाते छोटीशी. तिथेच आपलं हे कुंगक्वांग मंदिर आहे. म्हणजे जे आहे ते चायनीज मंदिर. इथे नवाब टँक रोडच्या इथे तुम्ही पाहू शकता. इथे दिलेलं पण आहे चायनीज मंदिर म्हणून. बाकी तसं मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच कुठे आहे ते. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता हे आहे मंदिर आणि ह्याचं काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तुम्ही ते पाहू शकता. ॲक्च्युलीमध्ये चायनामध्ये आल्यासारखं फील येतं आहे की नाही? हो. तर तुम्ही पाहू शकता हे आपण आलो आहे इथे चायनीज मंदिरजवळ. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे चायनीज मंदिरजवळ. तर अगोदर आपण आतमध्ये जाऊया. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो ग्राउंड फ्लोअरला आणि ग्राउंड फ्लोअरला तुम्ही समोर पाहू शकता खूप सारे आपल्याला देवांच्या मूर्त्या दिसतात, चायनीज देवांच्या. आणि समोर असलेल्या प्रतिमावर लक्ष गेलं माझं, म्हणजे जे समोर फोटो आहे त्यामध्ये, तर भगवान शिवची मला प्रतिमा दिसते, पण चायनीज रूपामध्ये. कदाचित भगवान शिवला सुद्धा चायनीजमध्ये मानत असतील. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे चायनीज मंदिराचं पूर्ण हे. आणि इथे गौतम बुद्धाची सुद्धा एक प्रतिमा आहे. इथे काही चायनीज मंत्रसुद्धा लिहिलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने ओम असं उच्चारलं गेलं आहे. तुम्ही पाहू शकता समोर. तर मित्रांनो, इथे आहे चायनीज देवी आणि ही समोर तुम्ही पाहू शकता विभूती. या विभूतीला सुद्धा मान आहे तितकाच जसा आपल्या हिंदू धर्मामध्ये मान असतो. तर सर्वेश आता देवीच्या पायाला हात लावून त्यांच्या डोळ्यामध्ये पाहतोय. तिथे एक काकी होती, त्यांनी सांगितलेलं. खरंच वेगळी व्हायब्रेशन फील होते असं त्या सांगत होत्या. पण जेव्हा मी ट्राय केलं तेव्हा तर व्हायब्रेशन फील होते. मित्रांनो, आता आपण इथे दर्शन घेतलंच आहे आणि आता आपण वरती चाललो आहे पहिल्या माळ्यावरती. पहिला आणि दुसरा माळा आहे, तर आपण ते पण एक्सप्लोर करूच.
तर व्हिडिओ पूर्ण बघा, खरंच इंटरेस्टिंग आहे। तर मित्रांनो आता आपण चाललो आहे दुसऱ्या माळ्यावरती आणि दुसऱ्या माळ्यावरती जाण्यासाठी आपल्याला इथे पायऱ्या आहेत बाजूलाच अलगद आणि तुम्ही वरती चढताना पाहू शकता इथे क्वांगकुंग यांचं एक प्रतिमा आहे वरती दुसऱ्या माळ्यावरती, त्यांचं स्वतःचं एक मंदिर आहे स्वतंत्र असं। तर आपण आता वरती चाललो आहे। पहिल्या माळ्यावरती आपल्याला काही इथे नाही आहे ॲक्च्युली, हे बंद आहे खोली, कदाचित ज्यांनी हे मंदिर बांधलं आहे त्यांच्यासाठी ती खोली असावी, ते येतात कधी कधी। आणि ही आपली ही मुंबईची गल्ली आहे, काही काळापूर्वी इथे चायना टाऊन होतं। तर मित्रांनो विषय असा आहे की जे क्वांगकुंग आहेत ज्यांचं हे मंदिर आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की ते एक योद्धा होते। त्यांनी त्यांच्या प्रदेशासाठी प्रजेसाठी युद्ध केलेलं होतं काही वाईट लोकांशी, आणि मग त्यांनी आपल्या प्रजेला सुख मिळवून दिलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि त्यानंतर ते त्यांच्या भल्यासाठी तिथे स्थायिक झाले आणि त्यांना पूजलं जातं, भक्तांच्या हाकेला ते धावून जातात आणि अशी आख्यायिका आहे चायनामध्ये। तर मित्रांनो तुम्ही आता इथे पाहू शकता आपण दुसऱ्या माळ्यावरती आलो आहे आणि इथे समोरच आपल्याला टायमिंगबद्दल दिलेलं आहे। तर या मंदिराचा टायमिंग आहे संडेला 10 ते 3 आणि मंडे टू सॅटर्डे 8 ते 2। जितूभाईचा नंबर दिला आहे, जे इथले केअरटेकर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला अधिक माहिती भेटू शकते याबद्दल। चीनी संस्कृतीने नटलेलं हे मंदिर क्वांगकुंग यांना समर्पित आहे आणि इथे पाया पडण्याची प्रथासुद्धा वेगळ्या प्रकारे असते थोडीशी, नतमस्तक व्हावं लागतं पण 3 टाईम, आणि 3 टाईम पाया पडल्यानंतर तिथे घंटा एक आहे आणि एक नगाडा आहे, तो 3 टाईम वाजवावा लागतो। त्यानंतर खूप सारं अशा गोष्टी आहेत की लोक बोलतात इथे आपली भविष्यवाणीसुद्धा आपल्याला कळते। हो मित्रांनो, ते तुम्हाला पुढे कळेलच, व्हिडिओ पूर्ण बघा। आपली भविष्यवाणी साक्षात आपल्याला हे क्वांगकुंग हे सांगतात, तर त्यासाठी त्यांना आपण नमन करूया आणि पुढे सुरू करूया। जर तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा तुमचं भविष्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल थोडक्यामध्ये, तर तुम्हाला इथे कॅन्डल जाळावी लागेल। कॅन्डल आणि अगरबत्ती जाळल्यानंतर इथे आपल्याला क्वांगकुंग यांना नमन करून मनोभावे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे, आणि प्रार्थना केल्यानंतर पुढे आपल्याला काही प्रोसेस आहेत त्या फॉलो करायच्या आहेत। त्या कशा आहेत त्या आपण पाहूच, गमतीदार विषय आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला 3 वेळा त्यांना पाया पडायचं आहे, ह्याच पद्धतीने पाया पडायचं आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती सर्वेश पाया पडतो आहे, आणि ह्या पद्धतीने पाया पडल्यानंतर वरती उठून जी समोर बेल आहे म्हणजे घंटा आहे, ती घंटा वाजवायची 3 वेळा, आणि समोर असलेला नगाडा जो आहे तो सुद्धा वाजवायचा। आता हे झाल्यानंतर आपल्याला परत एकदा गुडघ्यावर बसायचं आहे खाली, आणि गुडघ्यावर बसल्यानंतर 3 वेळा परत पाया पडायचं आहे। तीन वेळा पाया पडून झाल्यानंतर समोर असलेला जो डब्बा आहे त्यामध्ये काही काड्या आहेत, त्या काड्या घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर त्या काड्यांवरती नंबर आहेत काही, तर आपलं जे भाग्य आहे ते कसं असेल ते तुम्ही ह्या काड्याच्या थ्रू बघू शकता। त्या डब्यातल्या काड्याला 3 वेळा नमन करून समोर असलेल्या क्वांगकुंगला परत एकदा प्रार्थना करायची आहे, आणि मग तो डब्बा असा हलवायचा। तसंच कर, पाहू शकता अशा प्रकारे झाडत राहा। त्यातली एखादी काडी खाली पडेल, आता नंबर घ्या ते, आणि जेव्हा ती काडी पडेल तेव्हा ती उचलायची। वरचा नंबर जो असतो तोच आपला असेल भाग्याचा विधाता। आता आपल्याला भेटला आहे काडीवरचा नंबर, सर्वेश आणि मला दोघांना सुद्धा। तर मित्रांनो आता आपण स्टिक काढली आणि आता ही स्टिक बघू, आपल्याला इथे पुढे फ्युचर प्रेडिक्शन असतं, भविष्य पाहू आपण काय। तो ये जो आपका काम हो गया 3 महीने में 6 महीने तो आपको वापिस इधर रिटर्न झालं। आता तिचा नंबर बघा, असला नंबर घ्यायचा। हो यस, हाँ बोलो। भविष्यवाण्या ह्या कधी कधी खऱ्या असतात कधी नसतात असं मान्यता असते, पण 70% तरी आपल्या आयुष्याच्या निगडीत असं ह्या कागदावर उमटलं हे पाहताना तर खरंच अचंबित व्हायला होतं। म्हणजे विचार करा ना, जे आपण
ठरवतो किंवा काही करतो त्याबद्दल ऑलरेडी आपल्याला तसं प्रिडिक्शन भेटत असेल तर खरंच मित्रांनो, मी ह्यातलं काही फेक सांगत नाही आहे. तुम्ही इथे आल्यानंतर स्वतः अनुभव घ्याल. सर्वेशांनी मला आमच्या लाईफच्या निगडीतच काही गोष्टी प्रिडिक्शनमध्ये दिसल्यात आणि तेव्हाच आम्ही जवळ आश्चर्यचकित झालो की भाई काय आहे खरंच. पण तुम्ही इथे नक्की विजिट करा. आता आपण जाणून घेऊया या मंदिराबद्दलची माहिती, ते पण जितूदादाकडून. चला, सगळ्यात मेन फेज आलेला आहे व्हिडिओचा. मला माहिती आहे व्हिडिओ खूप लांबला आहे, पण ह्याची माहिती पूर्ण तुम्हाला फक्त आणि फक्त माझ्या चॅनलवरती भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण या मंदिराबद्दल जाणून घेऊया. चला. तर मित्रांनो, आपल्याला जितूदादांनी सगळी माहिती दिली. नमस्कार जितूदादा. आणि आता आपल्याला या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगू इच्छिता. किती वर्ष झाली या मंदिराला? ह्या मंदिराला झालेलं आहे 105 वर्ष. 105 वर्ष झालेत. ओके. रनिंग 105 वर्ष आहे. ओके. आणि खूप भाविक येतात इथून. हो. हा मंदिर विशेष असं आहे की 105 वर्षापूर्वीचं इथे पहिले सगळे इथे आजूबाजूला सगळे चायनीज लोक राहत होते. ओके. आणि माझगाव डॉकमध्ये पण चायनीज काम करत होते. हळूहळू सगळे चायनामध्ये निघून गेले. तरी पण सध्या 1000 ते 1500 चायनीज लोक सध्या इथं मुंबईमध्ये राहतात. ओके. म्हणजे अजून सुद्धा चायनीज लोकांचं वास्तव्य आहे आपल्या मुंबईमध्ये. यस. आणि ते कोण बोरीवलीला, कोण कांदिवली, वेगवेगळ्या ठिकाणी जसं त्याला वाटेल तसं त्या प्रकारे ते लोक राहतात ते सध्या. असं खूप भारी आहे. आणि जितूदादा वयाच्या 12व्या वर्षापासून इथे आहेत आणि तेव्हापासून ते मंदिराची सेवा पण करतात आणि सगळं देखभाल पण आय थिंक तुम्हीच करता. खूप छान प्रकारे त्यांनी मेंटेन ठेवलं आहे. मंदिराची एक सात्विकता आणि एक जो ऑरा असतो खूप चांगल्या प्रकारे जपून ठेवला त्यांनी आणि खूपच छान वाटलं. मित्रांनो, तुम्ही नक्की इथे भेट द्या. आणि जितूदादांचा नंबरसुद्धा आहे आणि त्या मंदिराचा आपल्या या टायमिंग वगैरे तिथे आहेच. तुम्हाला मी दाखवेन असतो सगळा. पण जर काही असेल अडचण तर जितूदादांना बिंदास फोन करा. तुम्ही जे काय असेल तर त्याप्रकारे तुम्हाला सांगतीलच. धन्यवाद जितूदादा. मित्रांनो, संस्कृती कोणती पण असून दे, पण मानवतेला आणि मानव जातीला आपल्याला जर लाभ देत असेल तर खरंच मी इथे यायच्या आधी माझं माइंड खरंच खूप डिस्टर्ब होतं. पण इथे आल्यानंतर खूप मनाला शांतता भेटली आणि खूप छान वाटलं ते भेट दिल्यानंतर. तुम्हालाही असं यावंसं वाटलं तर कधी नक्कीच या. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि मी तुम्हाला इतकं सांगू इच्छितो, खरंच माझा अनुभव हा वेगळाच अनुभव होता. असं जरुरी नाही की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठीच या मंदिरात तुम्ही यावं असं मी म्हणत नाही आहे. पण जर खरंच तुम्हाला मनाला शांतता हवी असेल तर ह्या मंदिराला नक्की विजिट करा. अर्थात मंदिरचा अर्थच ॲक्च्युली मनाला धीर देणारं स्थान असतं, म्हणून त्याला मंदिर बोललं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.